कथाकथन इथे ऐकूया. हा सर नमस्कार. खरं तर माझ्या अनेक कथांचं अभिवाचन अनेक जणांनी केलेलं आहे. एक ऑडिओ बुकसुद्धा निघालं आहे अंध व्यक्तींसाठी. आणि यूट्यूबवर जर तुम्ही गेलात, माझं नाव टाकलं तर तुम्हाला अनेक व्हिडिओ ऑडिओज तिथे मिळतील. आज जी ही कथा सादर करतोय ते माझं पहिलंच पुस्तक कथा माणुसकीच्या याच्यामधली आहे. कथेचं शीर्षक आहे थ्रिल. ऑफिसमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पान टपरीवरून मी वळलो तेव्हा सूर्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. काय सूर्या, कसं काय चाललंय? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तसा सुरेश उर्फ सूर्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्यानं पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जीन्सची फाटलेली पॅन्ट, इन केलेला लाल भडक शर्ट, डोळ्यावर काळा सडक छाप गॉगल, टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार. नको लपू सिगरेट, मी पाहिलं तुला पिताना, मी म्हटलं. तशी त्यानं हातातली सिगरेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशावाण हसून म्हणाला, सॉरी प्रशांत दादा, प्लीज घरी सांगू नका ना. ओके, नाही सांगणार. मी असं म्हटल्यावर तो कसं नुसतं हसला. पण मग त्यानं खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पूर्ण रिकामी केली. अरे काय हे सूर्या, सिगरेट झाली, आता गुटखा कशाला करतो हे सगळं? मधू काकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना. दादा, थ्रिल असतं त्यात, तुम्हाला नाही कळणार त्यातलं. हे असलं थ्रिल काय कामाचं, शरीराची नासाडी करणारं. तुला असली थ्रिल अनुभवायचं आहे का? असली थ्रिल ते काय असतं? दारू पिणं तर नाही ना दादा? ते असेल तर आपल्याला माहिती आहे. सगळ्या प्रकारची दारू प्यायलोय दादा आपण. गांजा, अफू, चरस सगळं झालंय आपलं. तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला. मधू काका म्हणत होते ते खरंच होतं. पोरगं वाया गेलं होतं. नाही, त्यापेक्षा वेगळं आहे. तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट, मी सांगेन तुला. बरं दादा, तुम्ही म्हणता तर येतो. मी निघालो. पण घरी येईपर्यंत सूर्याचेच विचार डोक्यात होते. सूर्याचे वडील, ज्यांना आम्ही मधुकाका म्हणायचो, माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये शिपाई होते. वडिलांची आणि त्यांची चांगली घसट. सूर्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा, इनमिन 18 वर्षाचा. अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. कॉप्या करून 10वीत कसाबसा पास झाला, पण 12वीत त्याची गाडी अडकली. ऑक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगरेट पीत, गुटखे खात, येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा. त्याला समजवण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. कुणी समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. या व्यसनांना पैसा लागतो म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं. 2-3 दिवस सूर्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतानाच एक दिवस मधुकाका घरी आले. सूर्यानं एका पोरीवरून कुठेतरी मारामाऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं. साहेब, तुमच्या पोलीस खात्यात खूप ओळखी आहेत, कसंही करून सूर्याला सोडवा ना साहेब, अशी ते वडिलांना विनवणी करत होते. सूर्याच्या त्या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडील नाही म्हणत होते. मग मी वडिलांना आग्रह धरला. सूर्याच्या चांगल्या वर्तणुकीची ग्वाही दिली. शेवटी वडिलांनी सूर्याला सोडून आणलं. शनिवारी सूर्या मला भेटायला आला. काय दादा, कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला? तुझ्याकडे सायकल आहे ना सूर्या, तिच्यात हवा भर, ऑइलिंग कर, उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचं सायकलने. तो एकदम चमकला. काय, सायकल नाही आणि अजिंठ्याला?
काय चेष्टा करता का दादा? आजकाल कोणी सायकल चालवतं का? आणि ते इतक्या दूर, त्यापेक्षा बाईकने जाऊ ना. काय सूर्या, कसा रे तू इतका लेच्यापेच्या? बाईकने जाण्यात कसलं आलं तरी? तसं तर कोणीही जाऊ शकतं. आणि तुझ्यापेक्षा आमच्या कॉलेजच्या मुली चांगल्या, 5 मुली आणि 5 मुलंही येणार आहेत आपल्यासोबत. ही मात्र बरोबर लागू पडली. मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सूर्याला कदापिही सहन होणार नव्हतं. बरं येतो मी, पण मला जमेल का दादा? तो जरा अनिच्छेनेच म्हणाला. अरे मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार? तो तोंड वाकडं करूनच गेला. रविवारी पहाटेच आम्ही निघालो. सूर्याच्या पॅन्टचे खिसे सिगरेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. मी त्या मुलींना अगोदरच सूर्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात मी सूर्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करून दिली. सूर्या खुश झाला. खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती. त्यांच्या सायकली महागड्या पण वजनाने हलक्या आणि चांगल्या दर्जाच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सूर्याला जड जाऊ लागलं. तो मागे पडू लागला की मी त्याला हळूच म्हणायचो, बघ सूर्या, तू सिगरेट पितोस ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. त्याला ते पटायचं. त्याचबरोबर मुलींसमोर गुटखा खाऊ नकोस, त्यात तुझा तिरस्कार करतील, पुन्हा कधी ट्रिपला सोबत येणार नाहीत, असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो. रात्री आम्ही परतलो तेव्हा सूर्या जाम थकून गेला होता. आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलींनी साधी सायकल असूनही तू खूप चांगली सायकल चालवलेली सूर्या, काय स्टॅमिना आहे यार तुझा, असं म्हटल्यावर सूर्या चांगलाच खुश झाला. सगळे गेल्यावर मला म्हणाला, दादा मजा आली, काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यार, पुन्हा काही असं असेल तर जरूर सांगा. अरे सूर्या, हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जात आहेत सायकलने, जायचं का तुला? दादा जायची तर खूप इच्छा आहे, पण खूप खर्च येईल ना? अरे काही नाही, फक्त 4-5 हजार रुपये, तू जमव, काही उरलेले मी देईन तुला. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद. ते सोड सूर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तिथेही तुला दारू सिगरेट पिता येणार नाही, गुटखा खाता येणार नाही, मुलींसमोर तुझी इमेज खराब करू नकोस. तुमची शपथ दादा, मी हातही लावणार नाही. तो गळ्याला हात लावत म्हणाला. पुढच्या महिन्यात सूर्या अष्टविनायक यात्रेला गेला. त्या अगोदर मी या सायकल सफरीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते. आपलं नाव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सूर्याला आनंदाचं उधाण आलं. आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला. अष्टविनायक सफर करून परत आल्यावर सूर्या मला भेटायला आला. जाम खुश होता. किती सांगू किती नाही असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलींमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणुकीत प्रचंड फरक पडला होता. बोलण्यात वागण्यात सभ्यपणा आला होता. दादा आता यापुढे काय करायचं? उत्साहानं त्याने विचारलं. यापेक्षाही चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल. ट्रेकिंग काय असतं हे? मी त्याला सविस्तर सांगितलं. रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगचीही माहिती दिली. तो रोमांचित झाला. पण सूर्या, याकरता खूप पैसा लागतो, त्याच्यासाठी तुलाच काम करून तो जमवावा लागेल. कोणतंही काम सांगा दादा, मी काहीही काम करायला तयार आहे. माझे एक वकील मित्र आहेत, त्यांना ऑफिस कामासाठी एका मुलाची गरज आहे. तू जाशील? महिन्याला 5,000 देतील ते. जाईन दादा. असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवले तर घरचे खुश राहतील. हो, पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम करता नाही येणार, नाहीतर ते वकील साहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील. नाही दादा, आता खूप कमी झालं आहे माझं गुटखा खाणं, आणि वाटलंच तर ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन. सूर्या देशमुख वकिलांकडे जायला लागला. देशमुख वकील खूप हुशार, इमानदार पण कडक स्वभावाचे होते. सूर्याचं आयुष्यच तिथे बदलणार होतं. 5-6 महिने काम करून पैसे जमवल्यावर मी सूर्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं. तिथलं साहस, निसर्ग सौंदर्य पाहून तो वेगळी दृष्टी घेऊनच परत आला. आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारू सिगरेटमधलं थ्रिल विसरला. आमची भेट झाल्यावर ट्रेक पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट दाखवत तो मला म्हणाला, प्रशांत दादा, खूप छान वाटलं, सगळे माझं खूप कौतुक करतायत. आता आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत राहावं असं वाटतंय, पण काहीच सुचत नाही आहे. सूर्या, अरे तू रोज देशमुख वकिलांकडे जातो. निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं, न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम ते नेहमीच करत असतात. त्यात तुला थ्रिल वाटत नाही का?
त्याचा चेहरा उजळला. हो वाटतं ना, पण माझा त्याच्याशी काय संबंध दादा? सूर्या, अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला स्वतःला अनुभवता येईल. त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागा. दादा, मी आणि वकील? हो सूर्या, काहीच कठीण नाही. तू मनावर घेतलं तर तेही होईल, पण त्या अगोदर तुला 12वी पास व्हावं लागेल. बघतो दादा, विचार करतो. गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला. 12वीच्या परीक्षा जवळच होत्या. मी त्याला आग्रह करून फॉर्म भरायला लावला. त्यानं परीक्षा मात्र मनापासून दिली. निकाल लागला. आश्चर्य म्हणजे सूर्या चांगल्या मार्काने पास झाला. सूर्याच काय, त्याच्या कुटुंबातले सर्वच जण खूप आनंदले. सूर्याला मी लॉ कॉलेजला प्रवेश घेऊन दिला. सूर्या देशमुख वकिलांकडे काम करता करता कॉलेजातही जाऊ लागला. या घटनेला आता 5 वर्ष होऊन गेली होती. मी माझ्या विश्वात रमलो होतो. दरम्यान माझंही लग्न झालं. 1.5 वर्षात मुलगी झाली. सूर्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत होती. अर्थात देशमुख वकिलांकडून मला सूर्या चांगलं काम करत असल्याचं कळत होतंच. अधूनमधून मधुकाकाही येऊन सूर्याची ख्याली खुशाली कळवत होते. पोरगा चांगल्या लाईनला लागला म्हणायचे. त्याचं गुटखा खाणं आणि दारू पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे. एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं. एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला. सूर्या बोलत होता. प्रशांत दादा, घरी आहात का? येऊ का भेटायला? का रे, काही प्रॉब्लेम? नाही दादा, प्रॉब्लेम नाही, गुड न्यूज आहे. मी वकील झालो, मला सनद मिळाली. वा वा सूर्या, ग्रेट, कॉंग्रॅट्स. ये लवकर, मी वाट बघतोय. तो वकील झाल्याचा मलाच खूप आनंद झाला. आनंदाने डोळे भरून आले. संध्याकाळी मधुकाकांसोबत तो घरी आला. आलं त्यानं माझे पाय धरले. मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला. दादा, तुमच्यामुळेच हे सगळं होऊ शकलं. तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसंच टपोरी राहिलो असतो. अरे सूर्या, मी काहीच केलं नाही. मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं. तू मनाने चांगला होताच, फक्त संगतीने बिघडलास होतास. तू मेहनत घेतली, कष्ट करून शिकलास. बघ त्याचे किती छान परिणाम झाले. खरं आहे दादा. त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला. आता सूर्या, मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तुझ्यासारखे अनेक तरुण, त्यात तुझे काही मित्रही असतील, व्यसनांना थ्रिल समजून वाया जात आहेत. त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे. सूर्यानं माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला, नक्की दादा, आजपासूनच त्याची सुरुवात करतो. तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रिल असतं याची जाणीव मला झाली. धन्यवाद.